तेवढेच पैसे शिल्लक राहिले. हरकत नाही, तो जयसिंग लवकरच आणून देईल. नाम्या, हे घे पैसे, व्यवहार पूर्ण करून टाक. हो चालेल, पण डॉक्टर ते जमिनीचा व्यवहार माझ्या नावावर करायचा की तुमच्या नावावर? जमीन माझ्याच नावावर कर आणि त्यावर जी आपण पतसंस्था उभारणार आहे ती तुझ्या नावावर करू. अरे साधी गोष्ट आहे नाम्या, जमीन जर माझ्या नावावर असेल तर माझ्या गुरूंचा आशीर्वाद भक्कम असेल ना. होय होय चालेल, गुरूंचा आशीर्वाद तर पाहिजेच. खरंय खरंय. डॉक्टर, ते आपण गावातल्या लोकांचे पैसे घेतलेत ना डबल करायला, तर त्यांना त्यांचे पैसे दिले पाहिजे. काय त्यांचा विश्वास बसना झाला. अहो त्यांचाच काय, बाजाचा पण विश्वास बसत नाही आता. नाम्या, अरे लोकांचा विश्वास कमवण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. थोडा वेळ जाऊ दे, लोक विश्वास ठेवतील. सध्या मी काय सांगितलं तिकडे लक्ष ठेव. तू खूप मोठा माणूस होणार आहे, खूप श्रीमंत माणूस होणार आहे. आईचं स्वप्न पूर्ण करायचे की नाही तुला? होय डॉक्टर. चला कामाला लागा मग. येतो. काय आता ही नवीन भानगड आहे डॉक्टरांची? काय म्हणाल होतं डॉक्टर की ते त्यांच्या नावावर जमीन घेणार आहे आणि नाम्याच्या नावावर पतपिढी. आता ही पतपिढीचं नवीन भानगड कुठून आली? काहीतरी भानगड नक्कीच आहे. काहीतरी डोक्यात शिस्त आहे डॉक्टरांच्या. पण काय शिस्त आहे नक्की? हा डॉक्टर, तुमचा नक्की काय प्लॅन आहे ना, तो बरोबर मी शोधून काढी आणि मला पार्टनर म्हणून घ्यायला लावी. एवढे पैसे घेऊन कुठे गेले असतील हे? नवीन बिझनेस तर सुरू करत नसतील ना? नाही नाही, एवढे पैसे नाहीत गुंतवणार. मी काय आज ओळखते का त्यांना? बायकोपेक्षा पैसे जास्त जपतात ते. आले वाटतं, पण एवढं लवकर? अरे डॉक्टर, तुम्ही? का मी आलेलं आवडलं नाही वाटतं तुम्हाला? तसं नाही, बसा ना. तुमचे मिस्टर नाही दिसत. काय माहिती कुठे गेलेत. तुमच्यासाठी चहा ठेव? नाही नाही, नको नको, चहा नको. डॉक्टर, तुमचं आणि यांचं काही बोलणं झालं होतं का हो? कशाबद्दल? म्हणजे काही प्रॉपर्टी खरेदी करण्याबद्दल किंवा बिझनेस बद्दल? नाही हो, नाही नाही, काहीच नाही. पण असं का विचारताय? हो, बॅग भरून घरातले सगळे पैसे घेऊन गेलेत ते. मी विचारलं तर मला काहीच बोलले नाहीत. ते एवढे पैसे घेऊन कुठे गेलेत काय माहिती. काय? हो ना. म्हणजे हिचा नवरा माझ्याकडे पैसे न आणतात दुसरीकडेच कुठेतरी लपून ठेवतं वाटतं. नाही नाही नाही, असं नाही झालं पाहिजे. डॉक्टर तुम्ही इथं? हो, तुम्ही परत पिऊन आलात? तुम्हाला सांगितलंय ना असं पिऊन येत जाऊ नका म्हणून. कपास आपशे कोणी? तुझी लायकी तरी आहे का ग माझ्याबरोबर बोलायची? हो काय बोलताय, समोर डॉक्टर आहे याचं तरी भान ठेवा. अगं त्यांना पण कळू दे की तुझी काय लायकी आहे ती. ते अक्कल आपशे कोणी? अगं मला लाज वाटते तुला बायको म्हणून बोलायची. जा मला पाणी घेऊन ये पियाला. डॉक्टर, ते तुम्ही मला सांगितलेलं की तुमच्या पैशावरची कुणातरी वाईट नजर आहे म्हणून. ये जयसिंगराव, तुम्ही जे पैसे लपवले ते व्यवस्थित ठिकाणी लपवलेत ना?
एकदम सुरक्षित ठेवले तुम्ही. कोणाची वाईट नजर पडणार नाही ते अशा ठिकाणी ठेवले. हो वा, चांगलं केलं. कुठे ठेवले सांगा, म्हणजे काय मी तुम्हाला सांगू शकतो ती जागा अपशकुनी नाहीये ना, किंवा ती जागा सुरक्षित आहे का वगैरे. कुठे ठेवले? ठेवलेत मी पैसे एकदम सुरक्षित ठेवले. हा तेच, कुठे ठेवलेत? ठेवलेत मी सुरक्षित ठेवलेत. जयसिंगराव व्यवस्थित ठेवलेत मी. कुठे ठेवलेत? मी ठेवलेत पैसे. अरे कुठे ठेवलेत? माझ्याकडे तरी द्यायचेच ना जयसिंगराव. हा पण प्लॅन फसला माझा. नाही, तो असा फसून नाही चालणार. काही झालं तरी याचे पैसे मला मिळायलाच पाहिजे, ते माझ्याकडे आलेच पाहिजे. आता जर गावातल्या माणसांना त्यांचे डबल झालेले पैसे दिले नाहीत तर गावकरी गोंधळ घालतील, परत डबल करायला पैसे देणार नाहीत आणि मला या गावातून रिकामा हातानेच परत जावं लागेल. नाही, मी तसा नाही जाणार. पैसा पाहिजे, पैसा पाहिजे मला. काय ग डिंपे, खायला लागतंय ना तुला, मग पैसा कोण देणार? अगं म्या कुठनं आणायचं सारखं पैसे, आणि ती पार्लर टाकले त्यात आलेले पैसे कुठं जात्यात? हाय का आता पार्लर मध्ये महिन्यात नाही एखाद 2 गिरायक येतात. मी कुठले देऊ तुला पैसे? माझ्याकडेच पैसे नाहीत सध्या. मला काय सांगायचं नाही. पुढच्या महिन्यापासून तू घरात पैसे द्यायचं म्हणजे द्यायचं, कारण नको आहेत मला. अगं पण मी कुठनं पैसे देऊ? माझ्याकडे नाही ते पैसे. नका देऊ, कुणी पैसा देऊ नका. फक्त बसून गिळा. तुम्ही काय दिले नाही ना पैसे मला. डॉक्टर आहेत माझ्या पाठीत, ते देत्याल मला पैसे. मामा की त्यांच्याकडेच पैसे. हा घेते की. इथे माझ्याकडेच पैसा उरला नाहीये, यांना कुठून देऊ मी? मलाच कळेना पैसा कुठून उभा करू. मला काहीही करून पैसा मिळवलाच पाहिजे. अरे बापरे, इथं तर पैसेच नाहीयेत. अहो उठा ना. येस, झोपू दे. मला थोडे पैसे हवेत. कुठे ठेवले तुम्ही पैसे? तुला काय करायचंय? आईच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे हो, म्हणून तिला द्यायचे होते. मिळणार नाहीत. माझ्याकडे पैसे नाहीयेत. त्यांना जेव्हा पैशाची गरज असते ना तेव्हा जावायची आठवण होते. फालतोय सगळे. अरे बापरे, हे तर पैसे द्यायला नाही म्हणतात, पण काही करून आईला मदत करायला हवी. तिला नाही कसं म्हणायचं? तर काय करू? डॉक्टरांशी बोलते, त्यांच्याकडे माझे पैसे आहेतच. अयो, काय पळून मिळून चाललं का काय डॉक्टर? तुला काय करायचंय? चल वाट सोड माझी. मी आता वाट सोडीलच, पण त्यानंतर कुठं जाणार आहे तुम्ही? कारण मागच्या बारीला तर राजस्थानला गेले, तिथनं बी परत आले, त्यामुळे दुसऱ्या राज्यात जायची हाऊस फिटली असेल ना तुमची. एक मिनिट, तुम्ही हा देश सोडून तर नाही ना चालले? नाही कसं आहे, कारण दुसऱ्या देशात गेलं ना तिथलं पैसे लागतात, आपल्या इथलं पैसे चालत नाही. I have lots of money. Take it all. आणि ते तर तुमच्याकडे नाही, मग कसं जाणार? आता हसायला काय झालं? याड लागलंय? डिंपल, तू डिंपल, अगं तू दरवेळेस माझ्या वाट्यात काहीतरी काड्या करायला येते आणि मला नवीन काहीतरी देऊन जाते, माझा फायदाच करून जाते. तुला
कसं थँक्यू म्हणू कळत नाहीये. थँक्यू सो मच. आता मी हा कुठं काय केलं? तुम्ही आता टोमणं मारलं होतं. हे 10-12 लाख रुपये तरी नक्की असते, पण हे भारतातल्या पैशात बदली कशी करून घ्यायचे तेही कुणाला न कळू देता हे करावं लागेल. आईसाठी काहीतरी करायला हवं. माझं लग्न झाल्यापासून पहिल्यांदा तिने मला मदत मागितली. काय उपयोग आहे घरात एवढे पैसे असून? ह्या माणसाने पार लंकेची पार्वती करून ठेवलंय मला. कुठल्याच गोष्टीवर माझा हक्क नाही. मग काय उपयोग आहे या श्रीमंतीचा? तरी बरं, डॉक्टर सोबत आहेत म्हणून थोडं तरी बरं आहे. नीलम, जा माझ्या बॅगवर पटकन. का? कुठे जायचंय? आयुष्यात काहीतरी प्रश्न न विचारता काम करत जा ना. सांगितलंय ना तेवढंच कर. जा माझी बॅगवर. माझ्या आईला भेटायला जायचंय का आपण? आता तुझी आई कुठून आली मध्येच? अहो, असं काय करताय? मी सांगितलं होतं ना तुम्हाला, आईच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे, तिला पैशांची मदत लागणार आहे. एक काम करा, तुम्ही मला पैसे द्या, मी आईला देऊन येते. आणि बायको म्हणून एवढा तुमच्या पैशांवरती माझा अधिकार आहेच की. कसला अधिकार? आणि या अधिकाराच्या गोष्टी मला सांगू नकोस. माझ्या पैशावरती फक्त माझाच अधिकार आहे. तुझ्यावरती हे पैसे खर्च करतोय ना मी. आता का तुझ्या आईला पण पोसू मी? हो, पोसायला कोण सांगताय तुम्हाला? सासू आहे ना तुमची, जावई म्हणून एवढं तर करूच शकता ना. हो, करू शकतो ना. पण त्यांना सांग की तुला कायमच माहेरी घेऊन जायला. मग मी तुला आनंदाने पैसे देईन. अहो, काय बोलताय तुम्ही? हे मंजूर नाही ना? जा मग माझी बॅग भर. मला उद्या मुंबईला जायचंय. आणि ते पैसे विसर. तुला एक पैसाही मिळणार नाहीये. नाम्या, काय रे दार का लावून घेतलं? अहो डॉक्टर, तुम्ही मला आज पैसे दिले ना, ज्यांना अर्जंट गरज आहे त्यांना द्यायला. ते मी दिले, पण अजून लय जणांचे पैसे बाकी आहेत. त्यातले तर 3 जण माझ्या दुकानावर आले होते. आणि डबल झालेले पैसे जर नाही दिले ना तर माझा जीव घेतील असं बोलले. डॉक्टर सांगा मी काय करू? नाम्या, मुळात तू घाबरू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. म्हणून तर डॉक्टर तुमच्याकडे आलो. मला काय पण करून त्यांना आज पैसे द्यावे लागतील. पैसे द्या. नाम्या, हे बघा, मुळात लगेचच पैसे डबल होत नाहीत. तुला काय वाटलं माझ्याकडे जे पैसे दिले ते डबल झाले आणि ते माझ्याकडेच ठेवलेत? मी ठेवून करणार काय नाम्या, सांग बरं. तू एक काम कर, आपल्याला जे उद्या पैसे द्यायचे आहेत, काम कर, त्यांना 3 दिवसानंतर बोलव. 3 दिवसानंतर? 3 दिवसानंतर बोलव, म्हणजे त्यांचे पैसे आपण ट्रिपल करून देऊ. खरंच डॉक्टर? हे खरंच ना? मी तुला खोटं बोलतोय का? त्या माणसाने आपल्यासाठी एवढं सहन केलंय, आपण त्यांची तेवढी मदत केलीच पाहिजे ना. ठीक आहे, मी बोलून बघतो त्यांच्या. डॉक्टर, ते खरंच ते थांबले तर त्यांना 3 दिवसात ट्रिपल करून देतील. थांब्या, अरे माझ्यावर विश्वास ठेव, नक्की करून देऊ आपण. बरं, आता निघायचं बघ. काय माझ्या गुरूंचं ध्यान करायची वेळ झाली आहे माझी. जाताना दार बंद कर.
किती दिवस या दगडासमोर हात जोडून बसणार आहे मी? पैशांचं काहीतरी करता आलं पाहिजे, केलंच पाहिजे. हे कंगणी बाबा, सगळ्यांना खुश ठेव, सगळ्यांना आनंदात ठेव. माझ्यावर आणि गावातल्या प्रत्येक माणसावर तुझा आशीर्वाद असाच कायम राहू दे. जो कुछ मारे पास है वो गरीबों में बांट दो, गांव वालों की सेवा करो. जय कंगणी बाबा. जयसिंगराव, खम्मगणी, आज सकाळी सकाळी कसं काय येणं केलं? हो म्हटलं जाण्यापूर्वी तुम्हाला भेटून जाईल मी. जाताना कुठे चाललाय तुम्ही? काही दिवसासाठी मी मुंबईला चाललोय. हा जर मुंबईला गेलात तर मला पैशांबद्दल कोण सांगणार? माझ्याकडे याचा पैसा कसा येणार? तुमच्या वाड्यातल्या माणसांना दरवाजासमोर अचानक यायचा काय आजार बिजार आहे बाई? आमचं राहू दे, तू काय एवढा घाबरलायस? इथं डॉक्टरांकडे आलो होतो, त्यांच्याकडे काम आहे एक. असं काय एवढं महत्वाचं काम आहे की एवढ्या थंडीत बी तुला घाम आलाय? हा, ते खोलीत एसी नाही ना म्हणून घाम आला असेल. माम्या दादा, मला खरं खरं सांगा, काय झालंय तुला? अरे तुझ्याकडे बघूनच कळतंय की तुला कसलं तरी टेन्शन आहे. हे बघ, तुला मदत करण्यासाठीच विचारतेय मी. आणि असं बी डॉक्टरांनी मला सगळं काय सांगितलंय, त्यामुळे तू बी माझ्यापासून काहीच लपू नको, सगळं मला सांग. नाही नाही, डॉक्टरांनी काय सांगितलं तुला? हाय का, आता मी डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये काम करायचे तेव्हापासून सगळं काय मला सांगते. मग ही गोष्ट कशी काय लपवती? तू बी सांग मला, आणि सगळं खरं सांगायचं. मी गावातल्या लोकांकडनं पैसे घेतले त्यांना डबल करून द्यायला. त्यासाठी डॉक्टर मला मदत करतायत. ते आज पैसे देणार होते पण डॉक्टर इथं नाहीत. मी काय करू मला कळना झालं. डिंपे गावातल्या 2-3 जणांनी मला धमकी दिली की आज जर कमी पैसे नाही दिले ना ते माझा जीव घेतील. काय करू डिंपे? गावातली माणसं जर मला हुडकत इथं आली ना तर मी इथं आहे त्यांना सांगू नको. अरे असं कसं सांगाल म्या? तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तू इथं एकदम डॉक्टरांच्या रूम मध्ये सेफ राहशील. एक काम कर, तू इथंच लपून राहा, या बाहेरून कडे लावून घेते, म्हणजे कोणाला डाऊट बी येणार नाही. हा. फुलासारख्या सुंदर स्त्रीला माझ्याकडून एक छोटस सुंदरस फूल. अय्या किती गोड. थँक्यू डॉक्टर. गरम गरम जेवून घ्या. हो. वा नीलू, काय तुझ्या हाताला चव आहे. अय्या खरंच हम्म, मी खूप प्रेमाने बनवलंय तुमच्यासाठी. तरीच सगळं प्रेम यात उतरलंय. पैसे मिळत नाहीत तोपर्यंत हिला इथेच थांबवावं लागेल. कदाचित आजची रात्र सुद्धा इथेच काढावी लागणार आहे. पण ही तयार होईल का? हिला तयार करावंच लागेल. इथून रिकाम्या हाताने मी नाही जाऊ शकत आता. असं काय पाहतोस नट्टू? नाही, मला कळत नाहीये तुझ्या हाताने जेवण बनवलंय त्याचा आस्वाद घ्यावा की तुझ्या सुंदर चेहऱ्याकडे बघत राहावं. काय पण तुला हवं तेवढं लाज, पण मला पैसे मिळेपर्यंत इथेच थांब म्हणजे झालं. जेवणा नट्टू. अरे हो. तुमच्यासोबत खूप छान वेळ गेला डॉक्टर. माझाही. डॉक्टर, चहा घेतल्यावर आपण निघूया आता. ही तर निघायच्या बेतात आहे. काहीही करून तिला इथं थांबवायला पाहिजे. इथून पैसे घेऊन जायची संधी आज हातातून गेली की परत नाही मिळणार.
काय झालं? तुम्ही फार्म हाऊसची चावी कुठे बघितली का? नाही पाहिली मी. सापडत नाही हो. पण नाही कुठे ठेवली? काय झालं नेलू? स्वप्नीलच आहे. इथंच आणून मारलं होतं त्याला. नीलू शांत हो. हे बघ, जे घडलंय त्यावर विचार करून स्वतःला त्रास देऊन काय होणार आहे का? मुळात जे घडलं त्यात तुझी काहीच चूक नव्हती. खूप मारलं होतं त्याला. माझ्या समोर सगळं घडत होतं पण मी काहीच करू शकले नाही. डॉक्टर, माझ्या डोळ्यांसमोर त्याचा जीव गेलाय. मरताना पण तो माझंच नाव घेत होता. खूप प्रेम होतो आमचं एकमेकांवर. खूप प्रेम होत. हो नीलू, शांत हो बरं. शांत हो, सावर स्वतःला. हे बघ, भूतकाळामध्ये रमून गोष्टी जशा पहिल्या होत्या तशा आता होणार आहेत का? नाही ना. तुला पुढे जावं लागेल, नवीन गोष्टीमध्ये रमवावं लागेल. डिग 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 डिग. मम्मी आगाशी बाहेर का बघतेस? पप्पा एवढ्या लवकर नाही यायचं. अरे डॉक्टर कुठं गेल्यात तेच कळण झालं. सकाळपासून वाड्यात बी दिसलं नाही. टोन्या, जरा गावात बघून ये कुठं दिसतायत का. टोन्या, खाली बस. अजिबात जायचं नाही त्या मुडद्याला बघायला. तो ना नसेल तेवढाच बरं आहे. तू बस खाली इथं गपगुमान. टोन्या, जाऊन बघून ये. हा टोन्या, मी बघतीस तू बाहेर कसा जातोयस ते. तुझ्या पालखीचा धूर काढेल बघ. तुझं नॉनसेन्सच फोडून काढेल. बस खाली. टोन्या, आजीचं ऐकायचं नाही. माझं जर ऐकलं नाही ना जेवण देणार नाही. कशी जेवायला देत नाही तेच बघते मी. धन्याला धतुरान चोराला मलिदा. टोन्या, बस खाली. टोन्या, डॉक्टरांना जाऊन बघून ये म्हणलंय. तुम्ही दोघींनी ना कुस्ती खेळा, कुस्ती. जो जिंकलो का नाही मी तुझंच ऐकणार. 100% 100%. जर आजी तू जिंकलीस का नाही मग मी इथंच सांगतो. आणि जर तू जिंकलीस का नाही मग मी जातो बोलवायला. हा, तुम्ही खेळा, कुस्ती खेळा. अरे तुझ्या जिबाला काय हाड? त्या तोंडात नॉनसेन्सला काळं कुत्र. तुला खातलं नेऊन डाबऱ्यात. तुला मला कुस्ती खेळायला होतेस या वयात. राहू दे, माझी मीच जात. डिंपे, काय ग सकाळपासून डॉक्टर वाढत नाहीत आणि ताट कुणाला घेऊन चालली आज? अगं मम्मी, माझ्यासाठीच. मला आज वर बसून जेवायचा मूड झालाय ना, म्हणून चालली. आलेच वर. बया, हिचं तर एक काय काय नवीनच चाललेलं असतंय. मम्मी आज मला पण कौलाव बसून जेवायचा मूड झाला. जा तू पण ताट वाढ. अरे तुझ्या मुडाला लागली आग. तुझ्या नॉनसेन्सला कावळ्याने मारली तुझ्या. तू नाही जेवलास तरी चालेल. माझी कवले सगळे वाड्याची फोडून ठेवशील. आधीच त्या कंपाऊंडरने सगळ्या वाड्याची वाट लावली. हे काय करताय तुम्ही आणि कशासाठी एवढा वेळ घालवताय? इथे आपण दोघेच असताना आणखी कोणाला शोधताय? मला खात्री आहे इथं नक्कीच कोणीतरी आलंय. नाहीये कोणीच. आणि कोणी असतं ना तर आपल्याला दिसलं नसतं का? चला ना. अहो, माझा हात पोहोचत नाहीये पायापाशी.
माझे सँडल्स काढा ना. काढतो काढतो. छी, लाईट पण नाहीये इथे. मला खूप जास्त गरम होतंय. मला हवा घाला ना. पेपर नको, शर्ट काढा आणि वारा घाला. शर्ट घालू. आता गार ऑर्डर आहे ना, अटॅक आहे नाही. तुझ्या नवऱ्याने आपल्याला इथे बघायच्या आधी आपल्याला बाहेर पडावं लागेल, नाहीतर तो आपल्या दोघांचा जीव घेईल. डॉक्टर कसं बाहेर पडणार? समोरच आहेत ना ते. मला माफ करा, माफ करा, मला माफ करा. मी कोणाला फसवणार नाही, कोणाला मी फसवणार नाही. मी तो सगळ्यांचे पैसे दिलो. मला माफ करा. हा होतं, मी तुमच्या पाया पडतो, तुमच्या पाया पडतो. मला माफ करा, मला माफ करा, मला माफ करा. झालं तुझं? ये बाहेर. वरड ना, अजून मोठ्या मोठ्याने वरड, म्हणजे गावातल्या लोकांनी समजलं पाहिजे तू इथं आहे ती. त्यांना समजलं ना, चांगल्या हाणत्याल तुला. ते मी घाबरलो होतो म्हणून वरडलो. आता नाही वरडणार. सॉरी सॉरी, चुकलं. घे, जेवून घे. ठीक आहे, पाणी. नाम्या दादा, तुझं आणि डॉक्टरांचं काय चाललंय ना, ते मला सगळं माहित आहे. काय चाललंय? ते मला पैशांसाठी मदत करतात. अजून काय चाललंय? तुला माहित आहे ना, डॉक्टरांशी माझं लगीन ठरलं होतं. मग ते माझ्यापासून काही लपवतील का? अरे ते मला सगळं काय सांगते. आता पण मी तुला जेवण दिलं का? कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं, नाम्या दादाला जेवण दे, त्याची काळजी घे. पण डॉक्टर, ते जमिनीचा व्यवहार माझ्या नावावर करायचा की तुमच्या नावावर? जमीन माझ्याच नावावर कर, आणि त्यावर जी आपण पतसंस्था उभारणार आहे ती तुझ्या नावावर करू. आणि पतपिढीबद्दल पण मला सगळं काय सांगितलंय डॉक्टरांनी. तुला पतपिढीची बी माहिती वय? मग तर तुला समजाच माहिती असणार. डॉक्टर, ते पातळ कंगनी का कंगनी, ते त्याच्याने पैसे डबल करतात. 10चे 20, 100चे 200, 500चे 1000. समजत माहिती तुला. मी काय सांगणार अजून दुसरं? डॉक्टर एकाच डबल करते ती. कार्टर लेका, काय आपलं गाव बेकारी आहे. कोणाचीच माणुसकीच नाही राहिली. आता 20 रुपये द्यायची दानत नाही कोणात. आपल्याकडे 20 रुपये मागितलं असतं तर 20,000 रुपये दिलं असतं, पण आपल्याकडे कोणी मागतच नाही. मी काय म्हणतो, तू पुढचा सरपंच हो, त्याच्याशिवाय गावचा विकासच नाही होणार. खरंय तुझं. मी जाल तिथं विकास केलाय. आपण जिथनं दारू घेत होतो ना, त्यांनी बघ एका वर्षात दारूच्या पैशावर बांगला बांधला. एवढा विकास कोणामुळे केला? तुला सांगतो, मला जर सरपंच केला ना, तर गावाच्या तलावात दारूचा टँकर वतीन, म्हणजे पवात दारू प्यायची. तुला येतं ना पवाय? अरे मी काठावर बसून तांब्याने पिन ना. मी दारूला तर सबसिडी पण सुरू करेन. शिडी ती गॅसवर मिळते ना,
ते त्याला सबसिडी म्हणतात. काय गाव येडे राव, त्या सबसिडीला सबसिडी म्हणतात. येड्याचा बाजार. गावातली लोक म्हणजे सबसिडीला सबसिडी म्हणतात. हा? मी काय म्हणतो, तू आहे ना पुढचा सरपंच तूच. आपण काय करू, तुझं निशाणी आहे ना कार्टर ठेवू आणि घोषणा देऊ. अरे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. हे कार्टर, आपण असं काय पाडे म्हणतो. सुरुवात केलीस. अरे ती घोषणा म्हणायचं होते मला. कार्टर तुम आगे बढो. नाही नाही, दोघं संघ जायचं. अरे संगीत जायची घोषणा. हे तुला कसला आवाज येतोय का? ए हरळदार नाही ना. काय मरा. ए अरे तू नेहमीच चुकतोस. ए तू बघ ना माग, तूच बघ. नाही तू आधी बघ. तू बघ. आपण दोघं एकदम बघू. 1 2 3. अरे हात बजे. माझी नजर एकदा पैशांवर पडली की तो मी मिळवतोच. मग कुणी कितीही माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये मी तो मिळवतो. कोण आहे मी? देवी सिंग. इतके सहजासहजी कसा पैसा हातातून जाऊ देईन मी? आता बघू मला श्रीमंत होण्यापासून कोण अडवतंय. माझे सगळे प्लॅन पूर्ण होणार. आता या गावावर फक्त माझं वर्चस्व असणार. मी खूप श्रीमंत होणार. खूप खूप जास्त श्रीमंत होणार. श्रीमंत होणार मी.